विद्यार्थी मित्र हो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये इतिहास विषयांतर्गत प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद या घटकाचा अभ्यास करत होतो. या घटकाचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये एकूण 4 पॉईंट आहेत: पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि फ्रेंच. हेही आपण त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. यातील 2 पॉईंटचा आपण अभ्यास केलेला होता. त्याच्यामध्ये पोर्तुगीज आणि ब्रिटिश. निश्चितच मी सुरुवातीला सांगितलं की युरोपीय वसाहतवादाचा भारतातील विस्तार, आपण या भारतावर होणारा जो परिणाम आहे, हा परिणाम आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. आणि सुरुवातच आपण पोर्तुगीज यांच्यापासून त्या ठिकाणी केली. आणि पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा हा 1498मध्ये कालिकत या ठिकाणी पोहोचला आणि आपलं वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. आणि या पोर्तुगीजांची युद्धनीती असेल, त्यांचा आरमार असेल, हे प्रबळ कसं होतं हे देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं. किंबहुना या ठिकाणी आपल्या वसाहती त्यांनी कशा स्थापन केल्या आणि एकंदरीत त्यांचं कामकाज हे कसं होतं हेही आपण त्या ठिकाणी पाहिलं. पोर्तुगीजांच्या माध्यमातून भारतीयांना त्यांचा सामना करणं हे त्या ठिकाणी अवघड होतं, हे आपल्याला समजलं. त्यानंतर ब्रिटिश हे देखील आपण पॉईंट अभ्यासला की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600मध्ये झाली. औद्योगिक क्रांतीनंतरची ही स्थिती. आणि मग इंग्लंडची राणी एलिझाबेथ हिनं पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना या कंपनीला दिला, की ज्याला व्यापाराची सनद असं त्या ठिकाणी संबोधलं गेलं. मग त्याचा उद्देश काय होता प्रामुख्यानं हेही आपण त्या ठिकाणी जाणलं. आणि मग वखारी कशा स्थापन झाल्या, कंपनीचा कारभार कोठून चालत होता, आणि मग या सुरतच्या वखारीमध्ये एक हिशेबनीस असेल, खजिनदार असेल, वखारदार असेल, कारकून असेल, कोठार प्रमुख असेल, असे कोणकोणते लोक त्या ठिकाणी असायचे हेही आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि एकंदरीत आपल्याला या ब्रिटिश या घटकाची ओळखसुद्धा झाली. आता आपण पाहूया आजच्या या घटकाच्या माध्यमातून डच. बघा, इसवी सन 1602मध्ये अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इसवी सन 1602मध्ये अनेक डच कंपन्या एकत्र आल्या आणि युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आता ही जी युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी जी होती, या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला. म्हणजेच काय, पूर्वेकडे वसाहतवाद रुजविणं हाच उद्देश त्या ठिकाणी होता. मग ह्या कंपनीकडे कोणकोणते अधिकार होते, तर या कंपनीला नोकर ठेवणे, वखारी स्थापन करणे, किल्ले बांधणे, नाणी पाडणे, पौर्वात्य देशांशी युद्ध किंवा तह करणे, असे अधिकार त्या ठिकाणी मिळाले. एकंदरीत या युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला हे अधिकार मिळाले आणि तेव्हा त्या कंपनीनं एक अधिकारी नेमला. गव्हर्नर जनरल हा अधिकारी त्यांनी नेमला. आणि 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत कंपनीनं आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत
वसाहती आणि वखारी उभारण्याचं काम केलं. आता सध्या जर बघितलं, मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, इराक, इराण, पाकिस्तान, भारत, बांगलादेश अशा अनेक ठिकाणी, मग त्याच्यामध्ये कांपुचिया असेल, चीन, जपान, मलेशिया अशा अनेक देशांचा समावेश त्याच्यामध्ये होता. डचांनी या वखारीच्या इमारती बांधून त्याला तटबंदीसुद्धा करण्यास सुरुवात केलेली होती. का? तर संरक्षणासाठी. डचांच्या नोकरवर्गामध्ये स्थानिक लोकांचा देखील सहभाग त्या ठिकाणी होता. तर डचांनी भारतात कोणकोणत्या ठिकाणी वखारी स्थापल्या? मच्छलीपट्टण, पेतापुली, पुलिकत, तिरुपापुलियर, पूर्तनोहू, कारिकल, चिंचुरा, ठट्टा, आग्रा, अहमदाबाद, खंबायत, बडोज, सुरत आणि नागपट्टण या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या. एवढंच नव्हे तर विजयनगरच्या शासकीय परवानगीनं त्यांनी पुलिकत आणि नागपट्टण इथं किल्ले देखील बांधले. त्यानंतर डचांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि अनेक किल्ले स्वतःच्या ताब्यात देखील घेतलेलं होतं. कोचीच्या राजाशी तह केला आणि काळ्या मिरीची निर्यात करण्याचा एकाधिकार या डचांनी मिळवलेला होता. हळूहळू 17व्या शतकाच्या सुरुवातीला डचांचं आरमार हे प्रबळ झालं आणि भारताच्या किनाऱ्यावरती अतिशय बिकट प्रसंगी जवळजवळ 20 जहाजांचं आरमार आणि 3-4 हजार सैनिक उतरविण्याची त्यांची क्षमता होती. आणि शेवट आपल्याला सांगता येतं, मुघल, आदिलशाही आणि कुतुबशाही जहाजांना डचांकडून परवाना घ्यावा लागत होता. आणि जर हा परवाना घेतला नाही आणि तसंच जर प्रवास केला तर ही जहाजं जप्तसुद्धा केली जात होती, हे आपल्याला सांगता येतं. विद्यार्थी मित्र, या सगळ्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आत्तापर्यंत आपण पोर्तुगीज असतील, ब्रिटिश असतील, फ्रेंच असतील, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की या सगळ्यांमध्ये महत्त्वाचे पॉईंट आहेत ते म्हणजे वखाऱ्याच्या बाबतीत, वसाहतीच्या बाबतीत, टांगसा म्हणजे नाणी पाडण्याच्या बाबतीत आणि कारताज की जे परवाना घेणं हे खूप महत्त्वाचं होतं. हे आपल्याला कोणाला? आदिलशाही, कुतुबशाही यांना, मुघल यांना परवाना घ्यावं लागत होतं. ह्या सगळ्या गोष्टी सेम आपल्याला सगळ्यांमध्ये दिसतात. आता आपण फ्रेंच हा शेवटचा घटक आपण पाहायचा आहे. इसवी सन 1664मध्ये फ्रान्सचा अर्थमंत्री कोल्बेर याच्या पुढाकाराने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापली गेली. इसवी सन 1664मध्ये फ्रान्सचा अर्थमंत्री होता तो म्हणजे कोल्बेर. याच्या पुढाकारानं फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी त्या ठिकाणी स्थापन झाली आणि फ्रान्सचा राजा 14वा लुई यानं कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा, त्या ठिकाणी आरमार म्हणजेच सैन्य उभं करणे आणि कर माफीचा अधिकार त्या ठिकाणी दिला. कोणी दिला? 14वा लुई, फ्रान्सचा राजा 14वा लुई यानं हे कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करणं असेल, सैन्य उभारणं असेल, कर माफ करणं असेल किंवा पौर्वात्य राजांशी तह करणं असेल, हे सगळे अधिकार कंपनीला मिळाले. आता कंपनीनं 1666मध्ये मुघल बादशहा औरंगजेब यांच्या दरबारामध्ये एक शिष्टमंडळ पाठवलं आणि तिथं सुरत
इथं एक वखार टाकण्याची परवानगी मिळवली. आता पहिली वखार फ्रेंचांनी 1668मध्ये वखार पहिली जी सुरू केली किंवा स्थापन केली ती म्हणजे सुरत येथे. आणि मग त्यानंतर पॉंडिचेरी, चंद्रनगर, माहे, कारिकल, राजापूर, बालासोर, कासिम बाजार, मच्छलीपट्टण अशा अनेक ठिकाणी वखारी स्थापन झाल्या. पण आपल्या दृष्टिकोनातून पहिली वखार ही 1668मध्ये सुरत येथे स्थापन झाली, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. फ्रेंचांचा कुतुबशाही डच यांच्याशी सुद्धा संघर्ष चालू होता. आता फ्रेंचांचं मुख्य ठिकाण होतं म्हणजे केंद्र होतं ते म्हणजे पॉंडिचेरी. आता यावरती कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती. आता हे नवाबपद मिळवण्यासाठी नवाबाच्या घराण्यामध्ये स्पर्धा सुरू होती. बघा हां, फ्रेंचांचं मुख्य ठिकाण किंवा केंद्र पॉंडिचेरी हे होतं. यावरती नवाबाची सत्ता होती ती म्हणजे कर्नाटकाच्या. आणि हे पद मिळविण्यासाठी नवाबाच्या घराण्यामध्ये सत्ता स्पर्धा सुरू झाली. आणि ब्रिटिश आणि फ्रेंच या दोघांनी यामध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. इसवी सन 1744 ते 1763 या काळामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये एकूण 3 युद्ध झालेली होती. इसवी सन 1744 ते 1763 या काळामध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये एकूण 3 युद्ध झालेली होती. याला कर्नाटक युद्ध असं संबोधलं जातं. आणि या युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केलेला होता, म्हणजे फ्रेंचांचा पराभव झालेला होता. आता या सत्ता स्पर्धेमध्ये फ्रेंच त्या ठिकाणी काय झाले, पराभूत झाले. आणि मग भारतात इंग्रजांना प्रबळ युरोपीय स्पर्धक असा उरला नाही. थोडक्यात काय आपल्याला सांगता येतं की पोर्तुगीज, ब्रिटिश, डच, फ्रेंच यांचा वसाहतवाद कसा निर्माण झाला हे आपल्याला या एकूण पाठावरून समजतं. आणि त्यानंतर आपल्याला शेवट सांगता येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांच्या वसाहतवादाला सुद्धा कसं तोंड दिलं ही माहिती आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पाठातून त्या ठिकाणी घ्यायची आहे. धन्यवाद. यानंतर आता आपण स्वाध्याय पाहूया. वास्को द गामा हा रिकामी जागा या देशाचा दर्यावर्दी होता. आणि पर्याय आहेत अ पोलंड, ब इंग्लंड, क फ्रान्स आणि ड पोर्तुगाल. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ड. वास्को द गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता. 2. इंग्लंडच्या रिकामी जागा ने कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. आणि पर्याय आहेत अ सर जॉर्ज ऑक्सिडेन, ब एलिझाबेथ राणी, क राजकन्या ब्रँगल झा आणि ड दुसरा चार्ल्स. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब. इंग्लंडच्या एलिझाबेथ राणीने कंपनीला पूर्वेकडील देशाशी व्यापार करण्याचा परवाना दिला. ब पुढील संचामधील
ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट व ब गट. 1. अर्सबिशपू. ब गटातील जोडी दिलेली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, परंतु ही जोडी चुकीची आहे. अर्सबिशपू मुख्य धर्मगुरू ही योग्य जोडी आहे. 2. चान्सलेलर न्यायाधीश ही जोडी योग्य आहे. 3. वेदरदो फजेन मालमत्तेवरील अधिकारी ही जोडी योग्य आहे. 4. कपिताओ ब गटातील कॅप्टन ही जोडी योग्य आहे. अशा प्रकारे आपण संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहिलेली आहे. प्रश्न दुसरा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. मुंबईमधील बेटे. 1. मुंबई. 2. वरळी. 3. वडाळा. 4. शीव. 5. माझगाव. 6. परळ. 7. माहीम. ही सर्व मुंबईतील 7 बेटे आहेत. संकल्पना चित्र पूर्ण करा. पोर्तुगीज येथे जहाजे बांधत. 1. पोर्तुगीज दमण या ठिकाणी जहाजे बांधत. 2. पोर्तुगीज वसई येथे जहाजे बांधत. 3. पोर्तुगीज गोवा येथे जहाजे बांधत. डचांनी भारतात येथे वखारी स्थापन केल्या. 1. मछलीपट्टण. 2. पेतापुल्ली. 3. पुलिकत. 4. तिरुपापुलियर. 5. पोर्त न्यूह्यू. 6. कारिकल. 7. चिंचुरा. 8. ठट्ठा. 9. आग्रा. 10. अहमदाबाद. 11. भड़ोच. 12. खंबायत.
13 सुरत, 14 नागपट्टण एवढ्या ठिकाणी डचांनी भारतात वखारी स्थापन केल्या. समोरील संकल्पना चित्र स्पष्ट करा. डचांनी पोर्तुगीजांचा पराभव करून ताब्यात घेतलेले किल्ले. एक कोची, 2 कोडुंगलोर, 3 कन्नूर, 4 कोलम. हे सर्व डचांनी पोर्तुगीजांचा पराभव करून ताब्यात घेतलेले किल्ले आहेत. संकल्पना चित्र स्पष्ट करा. फ्रेंचांनी येथे वखारी स्थापन केल्या. 1 सुरत, 2 पाँडिचेरी, 3 चंद्रनगर, 4 माहे, 5 कारिकल, 6 राजापूर, 7 कासिम बाजार, 8 मछलीपट्टण. या 8 ठिकाणी फ्रेंचांनी वखारी स्थापन केल्या. युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत वसाहती आणि वखारी या देशात स्थापन केल्या. 1 मोझांबिक, 2 दक्षिण आफ्रिका, 3 येमन, 4 इराक, 5 इराण, 6 पाकिस्तान, 7 भारत, 8 बांगलादेश, 9 म्यानमार, 10 सयाम, 11 व्हिएतनाम, 12 लाओस, 13 काम्पुचिया, 14 तैवान, 15 चीन, 16 जपान, 17 इंडोनेशिया, 18 मलेशिया. अशा प्रकारे युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापासून ते जपानपर्यंत वसाहती आणि वखारी या देशात स्थापन केलेल्या होत्या.
प्रश्न तिसरा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणे गरजेचे होते. सकारण स्पष्ट. दक्षिण हिंदुस्थानातील राज्यामध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणांचा पोर्तुगीजांनी फायदा घेतला. पोर्तुगीजांनी वसाहतीच्या रक्षणासाठी किल्ले उभारले. त्यांच्याजवळ आरमार प्रबळ होते. किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूंचा मुलूक ते उद्ध्वस्त करत असत. या आरमाराचा सामना करणे स्थानिक भारतीय सत्तांना शक्य झाले नाही. पुढे हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापल्यावर भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगीजांचे परवाने कारताज घेणे आवश्यक झाले. परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा बुडवत असत. दोन. पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते. सकारण स्पष्ट. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी 5 जहाजे भारतात येत होती. या जहाजावर तोफा असत. पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जहाजे बांधत. त्यासाठी लागणारे सागाचे उत्पन्न, टिकाऊ लाकूड येथे उपलब्ध होते. पोर्तुगीज आरमारातील सैनिक पोर्तुगालहून भारतात पाठवले जात. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळल्यास इतर भारतीय सत्तेकडे स्वतःचे आरमार नव्हते. त्यामुळे पोर्तुगीजांशी सामना करणे भारतीयांना अवघड होते. प्रश्न चौथा. खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर लिहा. प्रश्न. भारतात पोर्तुगीजांनी कोठे कोठे वसाहती स्थापन केल्या? उत्तर. इसवी सन 1608 पर्यंत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, चौल, गोवा, होनावर, गंगोळी, बसरूर, मंगलोर, कन्नूर, कोडंगलूर, कोची आणि कोल्लम येथे पोर्तुगीजांनी वसाहती उभारल्या. तसेच पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिनम, मैलापूर आणि बंगालमध्ये हुगळी येथे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी वसाहती उभारल्या होत्या. प्रश्न दुसरा. डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले? उत्तर. इसवी सन 1602 मध्ये अनेक डच कंपन्यांनी एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. त्या कंपनीला पूर्वेकडील
देशांशी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला. त्या अंतर्गत कंपनीला नोकर ठेवणे, वखारी स्थापन करणे, किल्ले बांधणी करणे, नाणी पाडणे, पोवार्त देशाशी युद्ध वा तह करणे असे अधिकार डच सरकारने युनायटेड ईस्ट कंपनीला दिले.